तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? सगळे चांगले आहात चला आशा आहे. आणि मी पण जरा बरा आहे, कारण की आजारी आहे थोडासा. तर इथं बघा चमचम आपली बसली आहे. आपल्या गायचं काम झालेलं आहे, चमचम बसली आहे. कशी दिसते चमचम? कसली दिसते? भारी, लय भारी दिसते. तू एवढी चांगली कशी दिसते का? होय, एवढी चांगली कशी दिसते तू? चांगलीच आहे ती, दिसायला चांगली. इथं बघा मस्त, इथं बघा आपल्या गाई बसले ते. हो हो, ही कशी बसली बघा. रेडे कप्प इकडे, कप्प आले बघ. कप्प इकडे चाल. लपली बघा. कप्प 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 नाटकं टाकते बरं काही. खाल्लं बघते बघा. कप्प इकडे. नाही नाही म्हणते बघा. इकडे की कमी येऊ आली बघा. कसं ये नाही तुला कोण काय हिम तिला मारते तर म्हणून ती येत नाही बघा जवळ माझ्या. रेडी इकडे चल, रेडी इकडे. तर मित्रांनो, आता चाललो आपण रानामध्ये. आपल्याला आहे एक काम, आपण जाणार आहे रानामध्ये आणि करणार आहे काम. काय काम करणार आहे तर बाग छाटणार आहे. बाग छाटणार म्हणजे थोडी थोडी कुठे आले ते काढायचे त्या बागेच्या. इथं बघा रेडी. अयो मित्रांनो, रेडीने काय केलं? ए रेडे रेडे रेडी 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 शानी नाही. तर जाऊया रानामध्ये, काम करूया थोडंसं आणि माघारी. संध्याकाळी गाय घ्यायची आपल्याला आतमध्ये. जाऊया. आलो का माघारी थोड्या वेळात? काय कप्पा येतो माघारी. इथं बघा मस्त, इथं बघा कैची. हे जाऊया करूया काम. इथं बघू शकता मागाशी आपण थोडंसं काढलेलं आहे इथलं, आणि उद्या सांगितलं गडी कामासाठी आपण. इथं बघू शकता काढलेलं आहे. बघा तुम्हाला दाखवतो कसं काढायचं आहे ते. मित्रांनो, हे माझ्या हाईटलाच येते. बघा हे बघा, हे झाड कसं आहे बघा, एकदम पिवळं पडलं आहे. पिवळं पडलं म्हणजे ह्याला फळांचा लोड पण झालेला आहे, अतिरिक्त सेटिंग झालं ह्याच्यावरती. आणि नंतर ना हे बघा एवढं सेटिंग झालं आहे, दिसलं? सेटिंग झालं एवढं. हे सुद्धा लय सेटिंग झालं, कारण की ह्या दिवसात होतंच सेटिंग असं प्रत्येक बागाचं. आणि हे पिवळं का पडलं आहे तर आपल्या जमिनीची जी माती आहे ना, ती चुनखड आहे सगळी खाली. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फेरस डिफिशियन्सी असल्यामुळं पिवळं पडतं बघा. हा शेंडा कसा आहे पिवळा पडला आहे. आता ह्याला झिंक सल्फेट, फेरस सल्फेट सोडायला लागेल फॉर्ममधलं, चिलेटेड फॉर्ममधलं. तेव्हा कुठं हे हिरवं होतं बघा असं. नाहीतर हे सगळं पिवळं पडतं मित्रांनो. शेंडा हे काय खरं नसते ह्याचं. त्याच्यामुळे ह्याच्यात बाग लावायला आपण नवं म्हणत होतो, पण लावली आहे. लय दिवस टिकत नाही बाग ह्याच्यामध्ये, लय टेन्शन येतं मित्रांनो. शेंडाच पिवळं पडतं ते, लय लय म्हणजे लय. हो का, शेंडाच पिवळा पडला म्हणजे झालंच की. शेंडा चालत नाही म्हणलं झाड कसं वाढणार? हां, अजून एक गोष्ट आहे की ही फळं असल्यामुळं होतं आहे असं. काय झालं बरं? फळं असल्यामुळं असं होतं आहे. फळं जर उतरली, बाग उतरली का नाही, तुटून गेली का नाही, की नंतर मग बघू काय रिॲक्शन देते बाग. आलंच टेन्शन. पल पल पे टेन्शन आता आहे, पल पल पे. कसं आहे इकडे? करू एक काम आणि जाऊया घरी संध्याकाळी. तर मित्रांनो, आपण एवढी झाडं छाटलेली आहे ती इथनं इथून तिथपर्यंत म्हणजे एक 20 झाडं छाटलेली आहे आपण. आता जाऊया घरी आणि करूया गायचं काम. पूर्ण चार्जिंग उतरलेली आहे माझी, कारण की ऊन पण लागतं आहे भरपूर आणि एकटा जाईन. आता उद्या काय तर गडी कामाला, उद्या काय अडचण नाही मग. बिले फळं लय झाली, ते उदंड झाली लेकोरे लय झाली फळं. नुसतं बारक्या टिंगऱ्या साईजच होत नाही ह्याची. झाड आहे ते पहिलं भारत. जाऊया घरी. हो, इथं बघा आपला अण्णा. इथं बघा मम्मी काय करते. हरिपाठ वाजते काय? हरिपाठ वाजते बघा मम्मी. मागच्या घरामागच्या तुकडे होतो. हे टाकीतलं पाणी असते, टाकीतलं पाणी गरम असते. इथं बघा आंबं. अरे ह्यातलं पाणी पिऊया, ह्यातलं गार असते पाणी. अधिनाथ कुळ सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने हरिपाठ चालू आहे मम्मीचा. हरिपाठ गोरक्षाशी केला. गोरक्ष गोळला गहिनी प्रसादे निवासार तोहिला.
अवघे चित्रवल्याच्या तर घेऊया काय आतमध्ये. अण्णा गेलते बा गाड्या घेऊन. झालं काय मग? होय बरं बरं. तर घेऊया काय आतमध्ये आता आपण. मित्रांनो सुंदर दिसणारी गाय इथे येऊन थांबली आहे. चमचम ही बघ कशी थांबली आहे. ही बघ कशी थांबली. सगळीजण तिकडं काय गेलाय का? तिकडं कशाला गेलाय का? टोळा तिकडे या इकडं. आलेच बघा सगळीजणच आले ते. सगळीजण ए मारू नको चमचमची मम्मी. तिकडं काहीतरी असणार बरं का. हे तिकडं ग्रुपने गेले तर सगळेजण. तिकडं काय होतं का? काय होतं तिकडं होय का? काय तर असणार 100% बघूया. गेट तर निघत नाही. ह्याच्यावर लात घालायची लात. ए साईडला जातो. येऊ नका अजून पेंट ठेवायची तुम्हाला मावशांनो. काय होतं बरं इथं माकल साहेब? माकल कप्पो काय होतं बरं? हां इथं अन्न आलं होतं बघा. इथं अन्न आलं होतं. हे टाकलं आहे ह्याचं आपलं कशाचं डाळिंबाचं काटा येतं. हे इथं टाकलं त्यामुळे सगळे गोळा झाले तिथं आहे ना. ओके डोक्यात खाचायचं. कप्पो थानाला हात लाव का? जीव लात मारली. पहिला धार काढत होतो मी. आता धार सुद्धा काढून देत नाही. सगळं दूध ह्या महाकालाच लागतं. गेले बघा दोघं तिकडे. ती दोघांचं वेगळंच असते. ती दोघी वरटली बघा. का गरेडे काय म्हणते? हां टक्कल करायचं तुझं. टक्कल कसा झाला? चमन कसा झालाय? टक्कले काय ग? लात बीत मारत नाही ना? चाटायचं सारखं चाटायचं. इकडे तुला नाव सांगायचं का ना. मित्रांनो रेडी लई शांत बसते बरं का. शिफ्टी लागली का? घेऊया काय आतमध्ये. सगळं काय बघ कसे. हिचं तोंड कुठं आहे रे? ए तुझं तोंड कुठं आहे? दाबलं हो का. तुझं तोंड हो का. हिचं तोंड खाली. ठेवूया पेंड आतमध्ये गायींना. मित्रांनो काय तर कोंबड्या दिसल्या. ए कोंबडे जाशील गायचा पाय बी पडला ना जागेवर जाशील जागात. सर तू शिंगडे हिरे बघा चमचम उठली आहे का ग? उठली का? झोप झाली का चमचम? आहे काय बघते तिकडं? इकडं बघ की. इकडं बघ. आणाल ते बघ इकडं बघ. तर मी चाललो आहे शेणाची पाठी घेऊन टाकायला बाहेर. ती सगळं म्हशीचं शेण आहे. म्हशीचं एकटीचं दिवसाचं अजून आहे. सर मी पाठी घेतली डोक्यावर. कोणीसुद्धा माझ्या मागे यायचं नाही सांगतो या. मागे येऊ नका कोणीसुद्धा. मागे येऊ नका. खायला नाही तुम्हाला. तुमचंच आहे. खायला नाही येऊ नका. महाकाल मारलं. ए रेडी साईडला सर. शी करते ती साईडला सर की. तुला कळतच नाही बघ काय. तर आपली पेंट टाकून झाली. भुसा टाकून झाला. तुम्हाला दाखवतो. इथं बघू शकता. इथं सगळ्या गायांना पेंट भुसा टाकलेला आहे. आज काय सरकी पेंट नाही कारण भिजत घातली नव्हती म्हशी. हो का इथं बघू शकता सगळं टाकलेलं आहे. घेऊया गाय आतमध्ये आता. चला ग कपो यायचं नाही तू. कपो आता एक जणाला सोडणार आहे आज एक जण बघ. थांब की तू कशाला आली ग? हां बस जा कोपऱ्यात जा. चमचमची मम्मी घे बघा. 1 नंबरला जाते ती तिकडं. तू चल आता 2 नंबरला कोण आहे? या लवकर. 2 नंबरला ही बघा गेली. ही चमचमच्या शेजारी जाणार बघा. आता गेली बघा चमचमच्या शेजारी. सिस्टमॅटिक गाय आतमध्ये जाते बघा. हो का आता ही शेजारी जाणार. आता ही अलीकडची गाय काय त्याच्या शेजारी जाणार. ही आता ही तिच्या शेजारी जाणार. गेली बघा ती शेजारी. कसं आहे आता? हे चल ग तू शिंगडे रेडे येऊ नको तू. आता ही त्या चमचमच्या मम्मीच्या शेजारी जाणार बघा. चमचमच्या मम्मीच्या शेजारी गेली बघा तिकडं. महाकाल येऊ नका. आता ही ये ग तू. आता ही म्हशी शेजारी जाणार बघा तिथं. गेली बघा. एकदम सिस्टमॅटिक जाते तिच्या जागेवर. कप्पो येऊ नका. आता हिच्या जागेवर जाणार बघा. तिच्या शेजारी जाणार. जाग तू. कप्पो येऊ नको. कप्पो महाकाल. कसं आहे अशा गाया सोडत होतं आपण ज्यावेळेस आपण आपल्यापाशी ज्यावेळेस ब्लॉगिंग नव्हतं ना त्यावेळेस असा सिस्टमॅटिक गाय येत होत्या. आता लई धिंगाणा घालते त्या कारण की तुम्हाला माहितीच असेल. रेडी आहे का ग? बांधूया सगळे गाय आता. आधी चमचमला बाहेर सोडूया पळायला. शिफ्टीवर का केली आहे?
चमचम चालली बघा. रेडे रेडे शांत बस तू, शांत बस रेडे. काय ते चाटायचं तिला सारखं. चांगली दिसते आज. आज चांगली एवढी कशी दिसते? फेअर अँड लव्हली लावली का? हां इथं बघा चमचम गेली पळत. पळ चमचम पळ. पळ की. कपिल्याला आज जायचं आहे बघा. हो काय शिंगड्या वासराचं इथं मित्रांनो ह्याला इथं लागलं आहे बघा. दिसलं का इथं 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 लागलं आहे बघा. कप्पो मित्रांनो आपल्याला एक काम करायला लागते. कप्पू मारू नको. आपल्याला एक काम करायला लागते. महाकालला ना बांधून ठेवायला लागते. ती सारखं कपिलाला जाऊन पेते ते, त्याच्यामुळं कपिला खराब व्हायला लागली. जेव्हा भूक लागेल तेव्हा पेते ते, त्याच्यामुळे खराब होते बघा कपिला लय. मित्रांनो ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवत नव्हतो ना त्यावेळेस कपिला एवढी गुबगुबीत होती ना, लय गुबगुबीत होती. महाकाल सगळं सारखं पेते ते तिला. रेडी साईडला सर तो, त्याच्यामुळं बांधून ठेवायचं महाकालला दररोज. आणि महाकाल एवढं बेकडं येतं ना, महाकाल जवळचं देत नाही तर लय बेकडं येतं महाकाल. महाकाल कान बाहेर गेला. महाकाल अय महाकाल, महाकाल साहेब गेलं बघा तिकडं. रेडी गेलीच बघा मित्रांनो चमचमपशी. तर आपण सगळे काही बांधलेले आहेत आणि म्हशीची पेंट खाऊन झाली होते. म्हशी पेंट खाऊन झाली ना, आणि चांगलं वागायचं, चांगलं फेमस व्हायचं असेल ना तर चांगलं वागायचं. काय चांगलं वागायचं कळलं का? हां चांगलं वागायचं. आणि मित्रांनो सगळ्यात इथं ताकदवर कोण आहे माहिती आहे का? ताकदवर सगळ्यात ताकदवर तुम्हाला दाखवतो कोण आहे ताकदवर सगळ्यात ते. हे बघा ही कप्पू. कप्पू आहे सगळ्यात ताकदवर आहे ना. रेडीमध्ये काहीच गुण नाही. रेडीला फक्त रेडीमध्ये काय गुण आहे तुम्हाला सांगतो नंतर ना. रेडी शांत आहे, शांत एकदम समाधीमध्ये राहते फक्त रेडी. आहे ना रेडे? समाधी कधी घेणार आहे समाधी? हां अगं थोडं तरी दम धर, थोडं तरी दम धर, थोडं तरी दम धर. आणतो की पेंड, आणतो की पेंड. हो का आज भुसाच आहे फक्त, पेंड संपली आहे. खावा पेंड संपली, भुसाच आहे फक्त आज. रेडे नीट खा, नीट खा दमाने. हो खो खो कप्पो पेंड नाही अगं. हो का सगळं हो का काय धिंगाणा चालला. रेडीनं तोंड भरवलं मित्रांनो. मारू नका की रे, पेंड लागते मित्रांनो. नुसतं दुसऱ्यावर काय होत नाही. पेंड संपली आहे. रेडी नीट खा, रेडी नीट खा. तोंड भरून आली सगळं. रेडी मार खाणार बरं का, रेडी मार खाणार. मार खाल्ला खाल्ला खाल्ला. चेंबलं महाकाल साहेब चेंबलं. कशी दिसते ती बघा. रेडी सगळ्यात काळी दिसते मधी. हिगुरे हिगुरे शिगुरी काळी आणि ही सगळ्यात काळे. काळे रेडे रेडे हो काळी किती दिसते तू, किती काळी दिसते चौकामध्ये. जाऊ दे ह्यांचं काय असं धिंगाणा चालणार आहे. आपण खायला टाकूया गाईंना आता लगेच. पेंड खाऊन झाली सगळ्यांची. इथं बघा मुरगास कपिलाला भरून घेऊन जाऊया आपण. तर आपण कपिलाला पाठी घेऊन चाललेलो आहे मित्रांनो. रेडे डोकं मध्ये घातलं नसतं तर काय झालं असतं का? सगळं अंगावर सांडून घेतलंय. हां काय लगीन लावायचं. हो का हो का भांडणं. हो का हो का कपिलाच काही खरं नाही बरं का. कपिला कोणाला खाऊन देत नाही. आता इकडे येणार बघा. हो का मारलंच हिला. तर टाकूया सगळ्या गायींना खायला. भेटतो तुम्हाला संध्याकाळी जेवणाच्या टायमिंगला. तर मित्रांनो झालेलं आहे संध्याकाळ आणि गेलेलं आहे लाईट. तर आपलं सगळं गायींचं काम झालेलं आहे. आपण ट्रॅक्टरवरती जरा काढलेलं इथं. तर आजचा ब्लॉग आपण इथं संपूया. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आता आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.